विद्या प्रशंसा या कवितेचा अभ्यास करूयात। या कवितेचे कवी आहेत कृष्णशास्त्री चिपळूणकर। हे भाषांतरकार रसिक पंडित आहेत। मराठी व्याकरणावरील निबंध व ग्रंथ परीक्षणे त्यांच्या चिकित्सक बुद्धीचे दर्शन घडवतात। पद्य रत्नावलीत त्यांनी मेघदूताचा रसाळ अनुवाद केला आहे। कवितेचा परिचय पाहूयात। प्रस्तुत कवितेत विद्येची थोरवी सांगितली आहे। दुसऱ्याला विद्या दिल्याने ती कमी होत नसते, तर वाढतच असते। माणसाला संकटातून मार्ग दाखवत असते। विद्येमुळे माणसाच्या सर्व दुःखाचे निवारण होऊ शकते। विद्येसारखा वाटाड्या मित्र कोणीही नाही, असे विद्येचे महत्त्व या कवितेत सांगितले आहे। प्रस्तुत कविता ही आठवणीतल्या कविता भाग 3 या कविता संग्रहातून घेतली आहे। विद्या प्रशंसा म्हणजे विद्येची महती, ज्ञानाची स्तुती, आणि या कवितेमध्ये आपण विद्येची स्तुती आणि ज्ञानाची महती पाहणार आहोत। कविता ऐकूयात। विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व ह्या जगा माझी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी। देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढतसे, ऐसे एकच विद्या धन अद्भुत गुण हा दुजात नसे। नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार। या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही, अनुकूळ जी तयाला नित्य तयाला उणे नसे काही। गुरुपरी उपदेश करी संकटसमयी उपायही सुचवी, चिंतित फळ देऊनिया कल्पतरुपरी मनोरथा पुरवी। या परी सकल सुखे जी देई दुःखे समस्त जी वारी, त्या विद्या देविते अनन्य भावे सदा भजा भारी। कवितेचा भावार्थ पाहूयात। विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व ह्या जगा माझी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी। श्रेष्ठत्व म्हणजे मोठेपण, जगा माझी म्हणजे जगामध्ये, असाध्य म्हणजे जे मिळवता येत नाही असे। विद्येची थोरवी सांगताना कवी म्हणतात, या जगामध्ये माणसाला विद्येमुळेच इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठत्व लाभले आहे। जी विद्येमुळे प्राप्त होत नाही अशी गोष्ट जगामध्ये नाही। विद्येमुळे मनुष्याला कोणतीही गोष्ट सहज मिळू शकते। देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढतसे, ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुणन हा दुजात वसे। भोगुनी म्हणजे आस्वाद घेणे, उणे म्हणजे कमी होणे, सदैव म्हणजे नेहमी, दुजात म्हणजे दुसऱ्या गोष्टीत, वसे म्हणजे राहणे, अद्भुत म्हणजे विलक्षण अजब। ज्ञान किंवा विद्या अशी गोष्ट आहे की जी दुसऱ्याला दिल्याने किंवा स्वतः उपभोगल्यामुळे कधीही वजा होत नाही, उलट ती सतत वाढतच राहते। विद्या ही अक्षय आहे, कधीही न संपणारी आहे। अशी ही एकच विद्यासंपत्ती आहे। तिच्यामध्ये असलेला हा अजब विलक्षण गुण दुसऱ्या कुठल्याच गोष्टीत नाही। नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार। नानाविध म्हणजे विविध प्रकारची, रत्नांची म्हणजे हिरे माणके मोती इत्यादी, कनक म्हणजे सोने, भूषणे म्हणजे अलंकार, विद्यासम म्हणजे विद्येसारखा। जगामध्ये तऱ्हेतऱ्हेचे विविध प्रकारचे बेसुमार असे रत्न, हिरे, माणके, मोती, सोने असे विविध अलंकार आहेत, पण विद्येसारखा शोभिवंत अलंकार एकही नाही। विद्या अलंकार एकमेव व अद्वितीय असा आहे। या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही, अनुकूळ ती जयाला नित्य तयाला उणे नसे काही। भुवनी म्हणजे जगामध्ये, हितकर म्हणजे कल्याणकारी, सखा म्हणजे मित्र, अनुकूळ म्हणजे जी गोष्ट आपल्याला लाभते, अनुकूल असते ती भावना, जयाला म्हणजे ज्याला, नित्य म्हणजे नेहमी, तयाला म्हणजे त्याला। या सर्व पृथ्वी तलावर सर्व जगात विद्येसारखा कल्याणकारी व शुभचिंतक मित्र नाही। ज्याला विद्या अनुकूल आहे, वश आहे, त्याला नेहमी कशाचीही कमतरता भासत नाही। गुरुपरी उपदेश करी संकटसमयी उपायही सुचवी, चिंतित फळ देऊनिया कल्पतरुपरी मनोरथा पुरवी। गुरुपरी म्हणजे गुरुप्रमाणे,
चिंतित म्हणजे मनात जे आपण विचार करतो ते. कल्पतरू म्हणजे मनातील इच्छा पूर्ण करणारा एक काल्पनिक वृक्ष. मनोरथ म्हणजे इच्छा. पुरवी म्हणजे पुरवणे. विद्या ही गुरुप्रमाणे उपदेश करते, संकटात मार्ग दाखवते, संकट कसे निवारण करायचे याचे उपाय सुचवते. कल्पतरू जसा तुम्ही इच्छिलेले फळ देतो, यशदायी ठरतो, त्या कल्पतरूप्रमाणे विद्या ही तुमची मनोकामना पूर्ण करते. यापरी सकल सुखे जी देई, दुःखे समस्त जी वारी, त्या विद्या देविते अनन्य भावे सदा भजा भारी. यापरी म्हणजे याप्रमाणे, सकल म्हणजे सर्व, समस्त म्हणजे सगळे, वारी म्हणजे निवारण करते, विद्या देविते म्हणजे विद्यादेवी, अनन्य भावे म्हणजे अगदी मनापासून, भजा म्हणजे पूजा करणे, भारी म्हणजे खूप. अशा प्रकारे सर्व सुखे देणारी व सर्व दुःखे हरण करणारी ही विद्या देवता आहे. तिची मनोभावे नेहमी उपासना करावी, अनन्य भावाने तिला शरण जावे, तिची खूप साधना करावी, तरच ती आपल्याला प्राप्त होते. माणसाच्या जीवनात विद्या ही उपकारक आहे हे सांगताना कवींनी विद्येची महती सांगितली आहे. विद्येमुळे माणसाला जगात श्रेष्ठत्व मिळते. असाध्य गोष्टी प्राप्त करण्याची ताकद विद्येमध्ये आहे. सदैव उन्नत होणारे विद्या हे अजब व अनोखे धन आहे. इतर आभूषणांना विद्येची सर येऊ शकत नाही. असा विद्या हा एकमेव शोभादायक व दुर्मिळ असा अलंकार आहे. विद्या हा माणसाचा कल्याणकारी मित्र आहे. ज्याला विद्या लाभते त्याला आयुष्यात कशाचीही कमतरता उरत नाही. विद्या गुरुप्रमाणे उपदेश करते, संकटाच्या वेळी उपाय सुचवते, माणसाची मनोकामना पूर्ण करणारी ती जणू कल्पतरूच आहे. विद्या सर्व दुःखे निवारण करून माणसाला अक्षय सुखी ठेवते. अशा प्रकारे नराचा नारायण करण्याची शक्ती विद्यादेवीमध्ये आहे.